आमने इंटरचेंज म्हणजे काय? सफर नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरची इथे रस्ता थोडा खराब झालेला, तो पुन्हा सुधारवण्याचं काम सुरू आहे. तर इथे समोरच खूप मोठा सर्कल बनत, खूप मोठा. आमने इंटरचेंज म्हणजे काय सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न. या रस्त्यावरून आपण आता प्रवास करत आहोत. तो रस्ता म्हणजे JNPT वडोदरा मार्ग. आणि तुम्हाला बाजूला एक उतरण दिसत असेल बघा, पट्टे वगैरे मारलेत. ती उतरण म्हणजे आपले समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई आमने इंटरचेंज. आज आपण आमने इंटरचेंज म्हणजे नक्की काय ते जाणून घेऊयात. आता समृद्धी महामार्ग, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग सर्वांनाच माहिती आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर आमने हे इंटरचेंज आहे हे देखील सर्वांनाच माहिती आहे. तर ते आमने इंटरचेंज म्हणजे नक्की काय आणि त्याचा काय फायदा आहे ते देखील आपण पाहूयात. त्यासाठी आपल्याला इथे हा जो नागपूर मुंबई समृद्धी मार्ग आहे बघा, आताच कलर केलेला आहे, कारण लवकरच सुरू करण्याचा विचार आहे हा महामार्ग. हे बघा अजून देखील काम सुरू आहे. बरेचसे प्रश्न असतात, मुंबई ठाण्याहून कसे यावे किंवा आमने इथून एंट्री आहे का ते समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी. तर त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला या व्हिडिओत आता मिळेल. आमने इथून समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी एंट्री आहे का म्हणून. आमने हा इंटरचेंज हे जरी खरे असले तरी त्याचा वापर मुंबई ठाण्यावर येणाऱ्यांसाठी किती होऊ शकतो किंवा न होऊ शकतो ते आपण या व्हिडिओत पाहूयात. सध्या आपण ज्या मार्गावर चाललेलो तो नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग. तुम्ही पाहू शकता इथे अजून भिंतीचं काम बाकी, इथे भिंत उभी राहणार आहे. आणि या बाजूला जे ते आमने गाव आहे माझ्या उजव्या हाताला, आणि समोर तुम्हाला दिसू शकतो हे बघा आमनेचा रस्ता, आमने इंटरचेंज. हा मुख्य आमने इंटरचेंज. आता मी तो तुम्हाला डिटेल मध्ये समजावतो नक्की काय असतं ते समजावतो. म्हणजे मला पण पूर्ण माहिती नाही, मी एक अंदाज लावू शकतो फक्त. जसे की तुम्ही पाहत आहात, डिटेल मध्ये सांगण्याचं तात्पर्य असंच की हा जो समोर आता आपण जिथे होतो हा समोरचा रस्ता येतो, हा कल्याण पडगा रोड. इथे आमनेवरनं इकडे पडग्याला जाणाऱ्या गाड्या. आणि हा जो रस्ता इतका मोठा हा JNPT वडोदरा महामार्ग, मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे. आणि जिथे आपण उभे होता हा नागपूर मुंबई जो आमने इथे आहे, आमने इंटरचेंज जे बोलतात ते आहे मुख्य. आणि जेव्हा वडपेचा जो इंटरचेंज जिथे आता बनत आहे तात्पुरत्या स्वरूपात मी बोललेलो चेंज होणार आहे, तिथनं जेव्हा गाड्या येतील त्या नागपूरला जाणारे ह्या रस्त्याने येतील, खालतून जो ब्रिज आहे तिथनं. आणि हा जो रस्ता इथून बाजूने वरती गेलाय बघा, हा सरळ वरती नागपूरला होणार आहे. आणि त्याच बाजूला एक अजून अंडरपास दिसत असेल जो येते, तो अंडरपास आहे जो कर्जत बदलापूर वरनं येतील त्यांना नागपूरला जाण्याची येत नाही. म्हणजे जो इंटरचेंज बोलतोय आमनेचा तो कर्जत मार्ग येणाऱ्या गाड्यांसाठी. आणि हा जो खालतून रस्ता पूर्ण JNPT ला जाणार आहे. आणि समोर दिसतोय तो नागपूरला जाणारा रस्ता. समोर काम चालू. आणि इथे जे मला वाटतं कसला काम माहित नाही, परंतु खूप मोठा आपलं जे स्टेडियम बनत आहे भारतात तिथे इथेच बनणार आहे. कुठे आमने इंटरचेंजला लागूनच बोलत होते बनणार आहे. मग त्याचे काम आहे की इतर कुठलं ते मला काय माहिती नाही. असो, आता मी तुम्हाला अजून पुढे दाखवतो. याची डिटेल ह्या बाजूने येते. आता आपण त्या मागच्या बाजूला जाऊन तुम्हाला दाखवतो काय ते. जसे की आता मी तिथे उभा होतो, तिथून तुम्हाला दाखवला तो कल्याण पडगाव वगैरे बोललो या बाजूला, तुम्ही उलट्या बाजूला. तर आता मी इथे आलेलो आणि तुम्ही पाहू शकता की आता विरुद्ध बाजूला झालेलो हा जो अंडरपास दिसतोय तो लक्षात घेता समोर टिटवाला आहे.
तिथे सध्या काम सुरू आहे, कारण पाईपलाईन मध्ये आडवी येते त्यामुळे ते राहिलेलं आहे. तिथनं जो बाजूने येतो म्हणजे साईड रोड, तो इथून अंडरपास जो दिसतोय हा रस्त्याच्या त्या बाजूला जाण्यासाठी, म्हणजे आपल्याला नागपूरवर चढण्यासाठी जो रस्ता आहे आमने इंटरचेंजचा इकडून येणारा बदलापूरवरनं, तो या मार्गावरती येईल. आणि ही जी गाडी बाजूने चालली, इथे बाजूला देखील एक अंडरपास आहे जो नागपूरवरनं आल्यावर बदलापूर कर्जतला जाण्यासाठी ही जी गाडी गेली तो रस्ता आहे. आणि जो अंडरपास आहे हा तिकडून येताना रस्त्या मागच्या बाजूला देखील येतो, तो इथनं येऊन असा या ब्रिजच्या खालतून हा बघा, हा जो मेन माणूस एक चालत येतो ना, जो आपला वरप्यावरनं येऊन वरती चढणारा रस्ता, आणि त्याच्या बाजूला एक उतरण दिसते. मी तुम्हाला त्या रस्त्याच्या त्या बाजूला जाऊन दाखवतो. आता आपण इथनं जर निघालोय तर तुम्ही अंदाज लावू शकता की कसे येईल. जो अंडरपास आहे तो इथे येतो, हे बघा. हा बघा, हा तो अंडरपास जो बदलावर मागे, आणि या अंडरपास इथनं खालतून निघाला का तो माणूस येतो. मागच्या बाजूला एक जी चढण दिसते, ती चढण सरळ नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणारी आहे. म्हणजे ही जो चढण आहे ही अकोल्यासाठी आहे, जी मुंबई ठाणे येतात तिथनं येऊन ही चढण जाईल. आणि ही जी आहे ही बदलापूर मार्गे येणाऱ्यांसाठीची आहे. सफर नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरची आपण थोडक्यात नागपूर मुंबई जो समृद्धी महामार्ग आहे इथे असलेला आमने इंटरचेंज संदर्भात थोडी आपण माहिती घेतलेली आहे. आणि आता आपण इथनं मागे फिरत आहोत पुन्हा. समोर खूप मोठे काम सुरू आहे, कसले माहित नाही, त्याची माहिती घ्यायला पाहिजे जाऊन. सध्या वेळ नाही आपल्याकडे, पुन्हा आपण येऊयात तेव्हा त्याची पूर्ण माहिती घेऊयात. आमने इंटरचेंज म्हणजे काय याची थोडक्यात माहिती. काही दिवसापूर्वी हा रस्ता नव्हता, म्हणजे सॉरी हा कटाडा बांधलेला नव्हता, आता बांधलेला आहे. आणि आमने ज्याला बोलतात ते आमने विलेज म्हणजे हे तिथे मंदिर आहे मस्तपैकी, तिथे पेट्रोल पंप आहे. हा रस्ता म्हणजे आमने गावातला, हा पूर्ण गाव जो आहे तो आमने गाव. समोर जो कल्याण पाडगा ब्रिज, तिथे काम सुरू अजून पण रंग देण्याचं, कलर करण्याचं. आमने इंटरचेंज संदर्भात जे काय थोडेफार मला माहिती होती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात किती तथ्य खरे काय खोटे काय ते आपण कमेंट्सद्वारे नोंदवावे, आपल्याला त्याबद्दल काय माहिती आहे ते. आज आपल्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनल नेहमीच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. आमने इंटरचेंज म्हणजे काय सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न.
आता इथे जिथे आपण आहोत हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे JNPT वडोदरा आणि बाजूने अजून एक रस्ता जाताना दिसत आहे, तो म्हणजे आपला हा बघा, हा नागपूर वरनं उतरल्यावर खालती उतरणे तो रस्ता आहे. आणि हा जो रस्ता आहे जिथे आपण चाललोय हा मुंबई नाशिक रस्ता आहे. मुंबई नाशिक बोलतो, सॉरी माफ करा, मुंबई दिल्ली JNPT वडोदरा. JNPT वडोदरा मार्गे आपण ज्या रस्त्यावरून चाललोय ते बघा, त्या बाजूला जी JCB दिसत आहे चालले, ती चालले आपल्या नागपूर मुंबईवरनं आणि आपण चाललोय JNPT वडोदरा मार्गावरनं. असे दोन महामार्ग आहेत जे एकत्रच आहेत. यांना तुम्ही पाऊस जसे एका नावाने बोलू शकता ते बोलू शकता. इथे रस्ता थोडा खराब झालेला, तो पुन्हा सुधारवण्याचं काम सुरू आहे. तर त्या रस्त्यावर काहीतरी बोलतात ना, खड्डा वगैरे पडलेला, ते व्यवस्थित करत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. या ब्रिजला 6 महिन्यामध्ये ब्रिजचं काम सुरू आहे. तर जून पासून सुरू आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. इथे समोरच खूप मोठा सर्कल बनत, खूप मोठा. त्यासाठी आपण पाहिलंच पहिले की शिवसागर इथे जे काम चालू आहे इंटरचेंजचा, खराब झालेले रस्ते पुन्हा पुन्हा बनवत आहेत. म्हणजे रस्त्यांची किती काळजी घेतली जाते हे लगेच समजून येतो. अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.